त्यांचं अभिनंदन करूया आणि भिवंडी आगरी महोत्सवाची मानाची लाल आगरी महोत्सवाची टोपी या ठिकाणी जी जिंकलेली आहेत त्यांना सुद्धा विनंती करतो आपण पुढे यायचंय। आमचे आदरणीय आत्मारामजी वाकडे दादा स्टेजवर यायचे। संतोष म्हात्रे मामा त्या आपण सर्वांनी भरतजी भोईर विजयजी पाटील स्टेजवर या। भिवंडी आगरी महोत्सवामध्ये नक्कीच शिवाजी जोशी दादा आपण सुद्धा स्टेजवर यायचंय। राकेश म्हात्रे आपण सुद्धा स्टेजवर यायचंय। आमचे आदरणीय ॲडव्होकेट शशिकांत दादा गोतारणे आपण सुद्धा स्टेजवर यायचंय। भिवंडी आगरी महोत्सवामध्ये आज विश्वभाऊ चांगलं केलं आपण ऑन फील्ड ही प्रश्न मंजुषा या ठिकाणी संपन्न केली। काल सुद्धा महिलांसाठी मानाच्या ज्या पैठणी होम मिनिस्टर या साडीकडून देण्यात आल्या होत्या त्या मानाच्या पैठणी सुद्धा जिंकलेल्या आहेत आणि आपण भिवंडी आगरी महोत्सवाची मानाची टोपी या सर्व विजेत्यांना परिधान करणार आहोत। भिवंडी आगरी महोत्सव सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा विश्वभाऊ म्हात्रे साहेबांच्या संकल्पनेतून साकारलेला भिवंडी आगरी महोत्सव 2025। क्या बात आहे। भिवंडी आगरी महोत्सवाची ही टोपी परिधान केल्यानंतर एक चांगली फिलिंग चांगला अनुभव येतोय। मित्रांनो कसं वाटतं ही टोपी घातल्यानंतर? क्या बात आहे, खूप छान वाटतंय अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली। खूप खूप अभिनंदन। आजच्या या दिवसातील रजनीतील शेवटचा परफॉर्मन्स काटईची डॉली मानसी भोईर छोटी नृत्यांगणा सादर करणार आहे भिवंडी आगरी महोत्सवातील आजच्या ह्या दिवसातील शेवटचा जलवा। हेलो, क्या
क्या बात है, खूप सुंदर बेटा. अश्विनी मुकादम मोहिनी, आपण स्टेजवर येऊन या कलावंतांचा सन्मान करायचा आहे. यानंतर पंखुडीचा या ठिकाणी कार्यक्रम सादर होईल. पंखुडी अमर म्हात्रे, पण अमर भाऊ आहेत कुठे? विशुभाऊंनी पंखुडीला घेतली होती, परंतु पंखुडी काही येत नाही. या ठिकाणी अश्विनी मुकादम मोहिनी सुद्धा